नमस्कार, MK न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यासारखे साहेब पुन्हा होणे नाही, नागरिकांची भावनिक प्रतिक्रिया। मांजरसुबा, डोंगरगण, पिंपळगाव माळवी, पोखर्डी, पिंपळगाव उज्जैनी, कापूरवाडी व वारुळवाडी या गावांमध्ये भारतीय जनता पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचारार्थ प्रियंकाताई अक्षयदादा कर्डिले यांचा गावनिहाय प्रचार दौरा उत्साहात पार पडला। या दौऱ्यात अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर ज्योती गाडे, माजी नगरसेवक शीतल जगताप यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रचार दौऱ्यानिमित्त प्रत्येक गावामध्ये मोठ्या उत्साहात फेरी काढण्यात आली। नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या भावना व्यक्त केल्या। तसेच आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यासारखे साहेब पुन्हा होणे नाही, मात्र त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत अक्षय दादा आम्हाला सोबत घेऊन चालत आहेत, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे। तसेच कर्डिले साहेबांनी केलेल्या विकास कामांची आठवण काढत अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याची क्षमता अक्षय कर्डिले यांच्यात असल्याचा विश्वासही नागरिकांनी व्यक्त केलाय। यावेळी प्रियंकाताई कर्डिले यांनी नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत सांगितले की साहेबांना जाऊन 6 महिने झाले असले तरी नागरिकांचे प्रेम आजही कायम आहे। हेच प्रेम अक्षय दादांसोबतही असेच राहू द्या। विकास कामांसाठी अक्षय कर्डिले कटिबद्ध आहेत आणि नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील। या प्रचार दौऱ्यामुळे परिसरात निवडणुकीचे वातावरण अधिक तापले असून गावागावात कर्डिले कुटुंबाला मिळणारा प्रतिसाद लक्षवेधी ठरत आहे। प्रतिनिधी महेश कांबळे। तसं पाहिलं तर आम्ही परवापासून जीवूर या गटापासून सुरुवात केली आहे प्रचाराला। तर आजपर्यंत आम्ही ज्या ज्या गावामध्ये गेलो तेथे साहेबांनी विकास कामं इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणा म्हणजे एक विकासाचा डोंगरच त्यांनी तयार केलाय। त्या विकासाच्या जोरावरच असा कुठलाही एक व्यक्ती किंवा महिला असं सांगत नाही आमचं काम झालं नाही। प्रत्येकाच्या तोंडून हेच ऐकायला मिळतंय, साहेब होते तेव्हा आमचं प्रत्येक म्हणजे छोट्यातल्या किरकोळ सुद्धा काम असू द्या ते साहेब आमचं अगदी एका फोनमध्ये ते काम करायचे आणि अतिशय चांगला असा प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळतोय। आणि येत्या काळात 4 मेला आपण ते मतदानांच्या मार्फत सगळ्यांना कळणारच आहे का। खरं तर आम्ही परवापासून या प्रचाराला सुरुवात केली आहे। तर आम्ही जेवढे गावं आतापर्यंत गेलो, पहिल्या दिवशी आम्ही जेऊर गटात गेलो, तेथील 11 गावं घेतली आणि नंतर आम्ही काल करंजी या गावामध्ये गेलो, तिथे आम्ही 6 गावं घेतली आणि नंतर तिथे आपले दरेवाडी, बाराबाबळी, वडारवाडी, नागरदेवळे या ठिकाणी गेलो। तर उत्तम असा प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी जनतेच्या चेहऱ्यावर दिसून आला आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही गेलो तिथे फक्त आणि फक्त साहेबांचंच नाव त्यांनी घेतलं। मी मागच्या वर्षी साहेबांच्या वेळेस 2-3 दिवस या प्रचारासाठी गेले होते, पण त्यावेळेस जी उत्सुकता होती ती वेगळीच होती। आनंद होता, उत्साह होता आणि मेन म्हणजे साहेब आपल्या सोबत होते सर्वांच्या। आज खरं तर साहेब आपल्या सोबत नाही, पण ती उत्सुकता ही आज या ठिकाणी राहिली नाही। साहेब गेले पण त्यांच्या आठवणी या प्रत्येकाच्या मनामध्ये रुजलेल्या आहेत, ते कोणीही विसरू शकत नाही। त्यामुळे जनतेचं साहेबांवर खूप प्रेम आहे आणि जसं साहेबांवर जनतेचं प्रेम होतं तसंच आता अक्षय दादांवरही तसंच अगदी प्रेम आहे आणि जनता हेच बोलते की जसे साहेब आमच्या पाठीशी खंबीर होते तसेच आता अक्षय दादाही आम्हाला कायम सोबत राहतील, आमचे कायम जे प्रश्न असतील ते सर्व सोडवतील। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार। ला 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 ला। विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण, मौज
मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गातलं नंदनवन साई बन टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.